ओबीसी हिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे असे आवाहन राष्ट्रवादी ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले आहे। राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी विभागाच्या वतीनं राज्यात संपर्क अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 22 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत या संपर्क अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यानिमित्त ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे हे पक्ष संघटन वाढीकरता संपर्क अभियानाच्या माध्यमातून राज्यभर दौरा करत आहेत। याचाच एक भाग म्हणून कल्याण आखाडे यांनी शुक्रवारी सोलापूरचा दौरा केला। दरम्यान प्रास्ताविकात अनिल छत्रबंद यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली। यानंतर प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या मनोगतात कल्याण आखाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दिलेल्या जबाबदारीचं भान राखून ओबीसी समाज बांधवांसाठी मंजूर केलेल्या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घेणं गरजेचं असल्याचं मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आलं। यावेळी ओबीसी सेल विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी आपल्या भाषणात संपर्क अभियानाच्या माध्यमातून 22 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत राज्यभर दौरे करत असून ओबीसी प्रवर्गाच्या हिताचे घेत असलेले निर्णय व भूमिका ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ओबीसी पदाधिकाऱ्यांनी करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, शशिकांत बापू कांबळे, संगीता जोगधनकर, संजय आवटे, डॉक्टर बसवराज बगले, संतोष भाकरे, संतोष राजगुरू, अनिल छत्रबंद, श्रीनिवास कोंडी, अमीर शेख, बसवराज कोळी, प्रज्ञासागर गायकवाड यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।